ओके, आपण नेक्स्ट मेथड आपण चालू करते फिफो मेथड. ओके, आपण फिफो मेथडमध्ये आपण डिफरन्स आपण बघणार आहोत कशा पद्धतीने करायचं. आपण काल 2 स्टेप आपण बघितले कशा पद्धतीने आपल्याला चेंजेस करायचे ते. ओके, 2 चेंजेस कुठले होतात, तर फिफो मेथडमध्ये आपण जो ओपनिंग WIP आहे ते सुद्धा आपण आउटर कॉलममध्ये आपण मेन्शन करतो. ॲक्च्युली आउटपुट आहे ॲक्च्युली. ओके, आउटपुट. ओके, आउटपुट युनिट्समध्ये आपल्याला मेन्शन करायचे. ओके, फिफो मेथडमध्ये आपण वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपण बघितलं की वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपण आउटपुट ओपनिंग WIP आपण मेन्शन करत नव्हतो. ओके, आपण काय करायचो का युनिट इंट्रोड्यूस अँड ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आपण इथे डायरेक्टली मेन्शन करत होतो. पण आत्ताच्या आपल्या करंट प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायला लागेल की जे ओपनिंग WIP आहे ते सुद्धा आपण इथे मेन्शन करणार आणि युनिट इंट्रोड्यूस अँड ट्रान्सफर टू द नेक्स्ट प्रोसेस आहे ना ते आपण मायनस करून तेवढे आपण मेन्शन करणार. कारण फिफो मेथडमध्ये काय होणार आहे की जे ऑलरेडी जे प्रोसेस युनिट आहेत जे ओपनिंग WIP आहे ते फर्स्ट नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर केले जाते. नंतर मग आपले जे रिमेनिंग आहेत ते करंट इयरचे प्रोडक्शन करंट पिरियडचे जे प्रोडक्शन आहे ते ट्रान्सफर केले जातील. ओके, त्यामुळे आपल्याला ओपनिंग WIP सुद्धा इथे मेन्शन करायचे आणि नेक्स्ट आपल्याला युनिट इंट्रोड्यूस अँड ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस सुद्धा आपल्याला मेन्शन करायचे. पण ते मेन्शन करताना आपल्याला ते जेवढे आपण ट्रान्सफर करणार आहोत त्यातला लेस आपल्याला ओपनिंग WIP करायचे. ओके, का लेस ते ओपनिंग WIP करायचे कारण फिफो मेथडचं आपलं काय फर्स्ट आपण जे फर्स्ट इन फर्स्ट आउट जे आपण फर्स्ट आपण प्रोड्यूस केलं ते फर्स्ट आपण नेक्स्ट प्रोसेसला आपण ट्रान्सफर करणार आहोत. तर या ॲझम्पशननुसार आपल्याला ते करायचं आहे. ओके, आपण वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपण ॲव्हरेज करून आपण मेन्शन करत होतो, त्यामुळे आपण ओपनिंग आपण सेपरेट मेन्शन करत नव्हतो. ओके, तर आपण ओपनिंग आपण सेपरेट आपण ओपनिंग ॲक्च्युली कॅल्क्युलेशन इथे आपण अजिबात करत नव्हतो ओपनिंगचं. ओके, तर आपण इथे काय करत होतो फक्त जेवढे ट्रान्सफर आहे तेवढे आपण टोटल इथे मेन्शन करत होतो आणि ते आपण शो करत होतो. ओके, आणि दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगितली ती म्हणजे कधी ओपनिंग WIP जे आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत ते आता इथे बघा डिग्री ऑफ कम्प्लिशन इथे ओपनिंग WIPचं आपल्याला करंट प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलं आहे. डिग्री ऑफ कम्प्लिशन किती आहे 100%. ओपनिंग WIP 1500 युनिट्स आणि टोटल रुपीज आपल्याला प्रोव्हाइड केले 15,000. ओके, तुम्ही कधी वेटेड ॲव्हरेजचा कधी प्रॉब्लेम बघितला असेल तर हे 15,000 टोटलमध्ये प्रोव्हाइड करतातच प्लस त्याचं आपल्याला सेपरेट बायफर्केशनसुद्धा प्रोव्हाइड करतात की मटेरियल किती, लेबर किती आणि ओव्हरहेड किती. तुम्ही बघितलं असेल लास्ट प्रॉब्लेममध्ये बघा वेटेड ॲव्हरेज मेथडच्या प्रॉब्लेममध्ये ते मेन्शन केलं असतं अशा पद्धतीने की ओपनिंग WIP आहे त्यांची टोटल अमाऊंट एवढी आहे आणि त्याचं बायफर्केशनसुद्धा प्रोव्हाइड करतात. ओके, पण आपल्याला हा जो आता प्रॉब्लेम आपण करतोय तो फिफो मेथडचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय त्यामुळे त्याचं बायफर्केशन एवढं कंपल्सरी नाही आहे. ते बायफर्केशन आपल्याला रिक्वायर्ड नाही आहे कारण की आपण ह्या मेथडमध्ये आपल्याला जे आपण सेकंड स्टेटमेंटमध्ये इथे जे ओपनिंग स्टॉक आपण मेन्शन करत होतो फिफो मेथडमध्ये ते आता आपण इथे मेन्शन करणार नाही आहोत. ओके, 2 आपण चेंजेस आपण बघितले. मी कालच्या लेक्चरला तुम्हाला सांगितले सुद्धा की फर्स्ट स्टेटमेंटमध्ये आपला काय चेंजेस होणार आहे तो ओपनिंग WIP सुद्धा आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे आणि सेकंड स्टेटमेंटमध्ये आपण इथे ओपनिंग स्टॉक जो मेन्शन करत होतो ती जी अमाऊंट मेन्शन करत होतो ती आपण आता इथे मेन्शन करणार नाही आहोत. ओके ओके, तर हे 2 मेजर चेंजेस आपल्या 2 स्टेटमेंटमध्ये आपल्याला करायचे. तर आपण स्टार्ट करूया ॲक्च्युली प्रॉब्लेम. पहिल्यांदा आपण वर्किंग प्रिपेअर करून घेऊया. हे प्रोसेस कॉस्टिंग वर्किंग प्रोसेस अकाउंट वर्किंग आपण मेन्शन करूया. ओके, वर्किंग तुम्हाला आता कधी प्रॉब्लेम कधी समजायला लागले असतील ना तर वर्किंग प्रिपेअर करणं एवढं गरजेचं नाही आहे. पण स्टार्टिंगला म्हणजे स्टार्टिंगचे जेव्हा आपण प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करतो ना तेव्हा वर्किंग नॉर्मली मेन्शन करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला ते जास्त क्लिअर येईल की वर्किंगमध्ये तुम्हाला समजतं ह्या गोष्टी तुमच्या युनिट्समध्ये आहेत आणि त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे फर्स्ट स्टेटमेंटमध्ये पण मेन्शन कराव्या लागतात आणि नेक्स्ट आपण जे थर्ड स्टेटमेंट जे आपण प्रिपेअर करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मेन्शन करावे लागतात. ओके, त्यामुळे फर्स्ट मी वर्किंग प्रिपेअर करतो युनिट्स आणि ह्यावरून तुम्ही ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेन तुम्ही फाइंड आउट करू शकता की प्रॉब्लेममध्ये काय आहे ॲबनॉर्मल लॉस आहे का ॲबनॉर्मल गेन आहे. आत्तापर्यंतचे आपण 2 जे प्रॉब्लेम घेतले इन दॅट बोथ द प्रॉब्लेम वी हॅव ॲक्च्युली ॲबनॉर्मल लॉस. ओके, आता बघूया करंट प्रॉब्लेममध्ये काय आहे ते. ओके, प्रॉब्लेम मी रीड करते बघा. द फॉलोइंग डेटा पर्टेन्स टू द प्रोसेस 1 फॉर द मार्च ऑफ बेटा लिमिटेड. ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस 1500 युनिट्स ॲट ₹15,000 ही आपल्या टोटल कॉस्ट त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. डिग्री ऑफ कम्प्लिशन मटेरियल 100%, लेबर अँड ओव्हरहेड 33.33%. ओके, तर आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केली आहे त्यावरून आपल्याला ओपनिंग WIP आपल्या इथे मेन्शन होते 1500 म्हणून ओपनिंग WIP युनिट्स कॉलममध्ये मेन्शन करून घेतो 1500. ओके, वर्किंग प्रिपेअर करतो आहे. नेक्स्ट आहे डिग्री ऑफ कम्प्लिशन जे दिलेलं आहे तर हे मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्ट एक सांगितलेली आहे. ओपनिंग WIP जेव्हा आपण फिफो मेथड जेव्हा आपण फॉलो करतो त्या फिफो मेथडमध्ये जेवढा डिग्री ऑफ कम्प्लिशन असणार आहे त्यातून 100% मायनस करायचे आणि रिमेनिंग करंट प्रोसेसमध्ये आपल्याला चार्ज करायचे किंवा करंट प्रोसेसमध्ये आपल्याला शो करायचे कारण की हे ऑलरेडी प्रोसेस झालेले आहेत लास्ट पिरियडमध्ये. तर ऑलरेडी प्रोसेस झाल्यामुळे ते करंट पिरियडमध्ये आता त्याच्यावरती पुन्हा तेवढं प्रोसेस होणार नाही. आता 100% प्रोसेस झालेलं मटेरियल त्यामुळे मटेरियल करंट पिरियडमध्ये किती प्रोसेस होईल तर 0% प्रोसेस होईल.
लेबर अँड ओव्हरहेड 33.33% प्रोसेस झालेल्या लास्ट मंथमध्ये किंवा लास्ट पिरियडमध्ये, तर करंट पिरियडमध्ये आपले किती प्रोसेस होतील, तर रिमेनिंग प्रोसेस होतील म्हणजे 66 1/3% आपले रिमेनिंग आपले प्रोसेस होतील. ओके, त्यामुळे आपल्याला ओपनिंग WIP मेन्शन करताना डिग्री ऑफ कम्प्लिशन जेवढे मेन्शन केले ते आपल्याला -100मधून मायनस करून रिमेनिंग आपल्याला मेन्शन करायचे आहेत. रिमेनिंग मेन्शन करायचे आहेत, टोटल मेन्शन करायचे नाही आहे. इतर सर्व मेन्शन करताना तुम्ही डायरेक्टली टोटल मेन्शन करणार आहेत. इतर सर्व म्हणजे क्लोजिंग WIP असून देत, ॲबनॉर्मल लॉस असते म्हणजे स्क्रॅप असून देत, त्याचा जो रेट आपल्याला जो प्रोव्हाइड केलेला असेल तो ते जे डिग्री ऑफ कम्प्लिशन आहे ते आपलं 100% म्हणजे जेवढं 100% कधी प्रॉब्लेममध्ये दिलं असेल तर आपण 100%च आपण मेन्शन करणार आहोत. प्रॉब्लेममध्ये 80% दिला असेल तर आपण 80%च मेन्शन करणार आहोत अदरसाठी. पण ओपनिंग WIPसाठी कधी प्रॉब्लेममध्ये 100% दिलेलं आहे तर आपल्याला सोल्युशनमध्ये 0% मेन्शन करायचं आहे. प्रॉब्लेममध्ये कधी 20% मेन्शन केलेलं आहे तर आपल्याला सोल्युशनमध्ये 80% मेन्शन करायचं आहे. कशासाठी? ओपनिंग WIPसाठी. ओके, तर आता ह्या डिग्री ऑफ कम्प्लिशन आपल्याला दिलेलं आहे ओपनिंग WIPचं. नेक्स्ट इनपुट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. इनपुट आपल्याला दिलेलं आहे 18,500 युनिट. तर युनिट इंट्रोड्यूस आहेत आपल्या करंट प्रोसेसमध्ये ते किती आहे? 18,500. ओके, 18,500. ओके, ते मी मेन्शन करून घेतले वर्किंगमध्ये 18,500 युनिट इंट्रोड्यूस. ओके, नेक्स्ट त्या युनिट इंट्रोड्यूसमध्ये 3 कंपोनंट आहेत, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. त्याची आपल्याला कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. नेक्स्ट क्लोजिंग WIP आहे 5,000 युनिट्स. ओके, क्लोजिंग WIP आहे 5,000 युनिट, त्यामुळे क्लोजिंग WIPच्या ठिकाणी मी मेन्शन करून घेतो युनिट्स 5,000 युनिट्स. नेक्स्ट आहे आता ते क्लोजिंग WIPचं त्याने इथे आपल्याला डिग्री ऑफ कम्प्लिशन आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे. मटेरियल 90%, लेबर अँड ओव्हरहेड 30%. विथ क्लोजिंग WIPचे जेवढे डिग्री ऑफ कम्प्लिशन आपल्याला प्रोव्हाइड केले तेवढेच आपण सेम सोल्युशनमध्ये मेन्शन करणार आहोत. मटेरियल 90%, लेबर अँड ओव्हरहेड 30%. नेक्स्ट नॉर्मल प्रोसेस लॉस आपल्याला प्रोव्हाइड केलं 10% ऑफ टोटल इनपुट. टोटल इनपुट ही वर्ड मेन्शन केल्यामुळे जेवढे आपले इनपुट असतील तेवढ्याचवरती आपण कॅल्क्युलेशन करणार होता. मी तुम्हाला एक आधी फॉर्म्युला सांगितलेला. कुठला फॉर्म्युला? नॉर्मल लॉस फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला. नॉर्मल लॉस युनिट इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक युनिट प्लस युनिट इंट्रोड्यूस युनिट मायनस क्लोजिंग स्टॉक युनिट इंटू जेवढे पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केले असेल त्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. पण ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की टोटल इनपुट जेवढे इनपुट आहेत तेवढ्याचवरती आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फक्त त्याने एवढंच मेन्शन केलं नॉर्मल प्रोसेस लॉस इज 10%, तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, अदरवाईज आपल्याला जे इनपुट आहे त्याचे आपल्याला कॅल्क्युलेट, इथे त्यांनी फॉर्म्युलासुद्धा डायरेक्ट दिलेला आहे. ओपनिंग WIP युनिट प्लस इनपुट युनिट. ओके, त्यांनी इथे डायरेक्ट फॉर्म्युलासुद्धा प्रोव्हाइड केले, त्याच्यावरती आपल्याला 10% फाइंड आउट करायचे. तर आपल्या 10% कितीवर फाइंड आउट होतील? 1,500 हे आपले इनपुट आहेत प्लस 1,500 ओपनिंग आहे आणि 1,500 इनपुट आहे. टोटल होईल आपले 20,000. 20,000 वरती 10% म्हणजे आपलं नॉर्मल लॉस आपला किती फाइंड आउट होईल? 2,000 युनिट्स. म्हणून आपण वर्किंगमध्ये मेन्शन करा युनिट्स 2,000. ओके, 20,000 वरती 10%. ओके, नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ स्क्रॅप पर युनिट आपल्याला प्रोव्हाइड केलं ₹2. ओके, या ₹2चा आपल्याला यूज करायचा आहे. सेकंड स्टेटमेंटमध्ये आपल्याला यूज करायचं आहे आणि आपल्याला फायनल प्रोसेस अकाउंटला सुद्धा आपल्याला यूज करायचं आहे. ₹2 प्रमाणे आपल्याला मल्टिप्लाय करून आपल्याला मेन्शन करायचे आहेत. 2,000 × 2 म्हणजे ₹4,000 येईल स्क्रॅप व्हॅल्यू. ओके, युनिट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस 15,000 म्हणजे आउटपुट आहे. आउटपुट आपल्याला मेन्शन केलेलं किती आहे? 15,000 युनिट्स. आपल्या आउटपुट आपल्याला मेन्शन केलं 15,000 युनिट्स. ओके, आणि त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं कॉम्प्यूट द इक्विवलंट युनिट्स ऑफ प्रोडक्शन. फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे कॉम्प्यूट द कॉस्ट पर इक्विवलंट युनिट ऑफ ईच कॉस्ट एलिमेंट. ओके, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड म्हणजे सेकंड स्टेटमेंट. कॉम्प्यूट द कॉस्ट ऑफ फिनिश आउटपुट अँड क्लोजिंग WIP थर्ड स्टेटमेंट. आणि प्रिपेअर द प्रोसेस अँड अदर अकाउंट्स म्हणजे फोर्थ आपल्या प्रोसेस अकाउंट प्रिपेअर करायचं आणि इन्क्लुडिंग अदर अकाउंट मेन्शन केलं. तर अदर अकाउंटमध्ये ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेन अकाउंट असेल ना तर ते आपण प्रिपेअर करणार आहोत अदर अकाउंटमध्ये. ॲज्युम FIFO मेथड इज यूज बाय द कंपनी म्हणजे आपला प्रॉब्लेम आपल्याला त्यांनी कंपल्सरीली FIFO मेथडने सॉल्व करायला सांगितलेलं आहे. द कॉस्ट ऑफ ओपनिंग WIP इज फुल्ली ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. ओके, तेच ॲझम्पशन असतं ॲक्च्युली. जेव्हा तुम्ही FIFO मेथड जेव्हा यूज करता ना तेव्हा ते ओपनिंग WIPची जी कॉस्ट आहे आपण ती नेक्स्ट मेथडला आपण फर्स्ट आपण ट्रान्सफर करतो. ओके, तर आपण आता सॉल्व करायला घेऊया. पण पहिल्यांदा बघा आपण हे जे वर्किंग जे प्रिपेअर केलेलं आहे क्रेडिट साईडची टोटल झालेली आहे 22,000, डेबिट साईडची टोटल झालेली आहे 20,000 म्हणजे बॅलन्सिंग अमाऊंट आपला कॅपिटल ॲबनॉर्मल गेन असणार आहे आणि ते 2,000 येणार आहे. बॅलन्सिंग अमाऊंट आहे ॲबनॉर्मल गेन आणि ते 2,000 येणार आहे. ओके, आपला फर्स्ट प्रॉब्लेम आहे का ज्याच्यामध्ये आपल्याला ॲबनॉर्मल गेन फाइंड आउट झालेलं, लॉस आपल्याला फाइंड आउट झालेला नाही आहे. ओके, लॉस 0 आहे आपला. ओके, आता आपण मेन्शन करायला सुरुवात करूया. ओपनिंग WIP आपल्याला मेन्शन करायचं स्टार्टिंगला. इनपुट किती आहे? तर ओपनिंग WIP किती आहे आपला? 1,500. प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे ओपनिंग 1,500. ओके, नेक्स्ट युनिट इंट्रोड्यूस आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत 18,500.
आणि आपण ते वर्किंगमध्ये सुद्धा मेन्शन केले ते बघा 18,500 अँड 1,500. ओके, त्या वर्किंगमध्ये पण आपण मेन्शन केलेले आहेत. ओके, नेक्स्ट बघा, आता आपण मेथड आपण कोणती आपण फॉलो करतो फिफो मेथड. त्यामुळे फिफो मेथडमध्ये युनिट इंट्रोड्यूस आणि ट्रान्सफर आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्या किती दिलेलं आहे 15,000 युनिट दिलेले आहेत. दिलेले आपल्या किती प्रॉब्लेममध्ये इथे आपल्या प्रोव्हाइड केलेलं बघा युनिट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस 15,000 युनिट्स. ओके, त्यामुळे आता 15,000 युनिट्स दिले आहेत, पण आपण इथे मेन्शन करताना आपण 15,000 पूर्ण मेन्शन करणार नाही आहोत. तर आपला ॲझम्पशन काय असणार, आपण फिफो मेथड आपण फॉलो करतो, त्यामुळे 1,500 जे ओपनिंग WIP होते ते आउटपुटमध्ये सुद्धा आपल्याला 1,500 आपल्याला मेन्शन करायचे. आणि जे युनिट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आपण जे मेन्शन करतोय ना ते आपल्याला आता मेन्शन करायचे 15,000 मायनस 1,500. म्हणजे आपले युनिट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आपले किती येतील 13,500. आपण हे एक चेंजेस केले बघा. ओके, हे आपल्या पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण जे प्रिपेअर केलं ना त्याच्यापेक्षा थोडं आपण वेगळं केलेलं आहे. आपलं टोटल आपण इथे मेन्शन केले असते, कधी वेटेड ॲव्हरेज मेथड असतील तर डायरेक्ट आपण इथे 15,000 मेन्शन केले असते. पण आता इथे आपण 15,000 न मेन्शन करता 15,000 मायनस 1,500 केले. रिमेनिंग बॅलन्स आपण इथे मेन्शन केलं 13,500. म्हणजे टोटल ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस एवढेच होणार आहे 15,000च येणार आहे. पण त्या 15,000 मधले 1,500 ओपनिंग WIP आहे अँड 13,500 आपला करंट पिरियडमधले प्रोसेस आहे. ओके, अशा पद्धतीने दोन कंपोनंट आपण सेपरेट मेन्शन केले. आपण वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपण ते कंबाईन मेन्शन करायचो, इथेच आपण मेन्शन करायचो. ओके, फिफो मेथडमध्ये आपण ते सेपरेट आपण मेन्शन करतोय. ओके, आता याचा डिग्री ऑफ कम्प्लिशन सुद्धा दिले, त्यावरून आपण मेन्शन करूया. ओपनिंग WIPचा डिग्री ऑफ कम्प्लिशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे मटेरियल 100%. त्यामुळे इथे आता किती मेन्शन होतील 0. ओके, का 0 मेन्शन होणार आहे, कारण की ऑलरेडी आपल्या 100% ते प्रोसेस झालेले आहेत लास्ट पिरियडमध्ये. त्यामध्ये करंट पिरियडमध्ये काही प्रोसेस होणार नाही, त्यामुळे करंट पिरियडमधले आपल्या प्रोसेस आपल्या 0 मेन्शन करायचे. लेबर अँड ओव्हरहेडची किती आपल्या प्रोसेस आपल्या प्रोव्हाइड केले 33 1/3%. म्हणजे 33% आपल्याला दिलेलं आहे. 33.33% आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, 33.33% आणि ओव्हरहेड सुद्धा सांगितलेलं आहे 33.33%. ओके, म्हणजे आपले येतील आता लेबर किती येतील, सॉरी आपल्या 33.33% आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले. त्यामुळे आपण इथे मेन्शन करताना आपण किती मेन्शन करणार 66.67%. ओके, रिमेनिंग बॅलन्स आपण मेन्शन करणार 100 मायनस 33.33. ओके, आपल्याला अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल 66.67%. ओके, तर आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करा, मला वाटते 1,000 रुपीज येईल. फाइंड आउट करून बघा 66.66%. 1,500 इंटू 66.66%. ओके, एक मिनिट हा. ते 100 मायनस 33.33 समजले. 66.66 कुठून घेतले ते ओपनिंग WIP मेन्शन करताना आपल्याला जेवढे आपल्या पर्सेंटेज प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत ते 100मधून मायनस करून आपल्याला तिथे मेन्शन करायचं. जसं मटेरियल आपण 100% दिलेलं होतं, त्यामुळे मटेरियल 100मधून 100 मायनस केले तर 0% उरले. ओके, लेबर मेन्शन करताना 33.33 आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे, म्हणजे एवढे प्रोसेस झालेले आहेत. तर आपल्याला ते इथे मेन्शन करताना आपल्याला ते 33.33 म्हणजेच ॲक्च्युली रिमेनिंग 2/3. ओके, रिमेनिंग 2/3 उरलेले, तर 2/3 आपल्याला इथे मेन्शन करायचे. 2/3 म्हणजे 66.67. ओके, तर याची तुम्ही फाइंड आउट करून बघितलं 1,500 इंटू 66.67%. ओके, तर 1,000 येत आहेत आपले. ओके, ओके 1,000 आपले येत आहेत इथे. हा पॉईंट समजला तुम्हाला. जेवढे पर्सेंट आपल्या ओपनिंग WIP फाइंड आउट करताना फक्त जेवढे पर्सेंटेज आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत ते 100मधून मायनस करायचे. रिमेनिंग पर्सेंटेज आपल्या इथे मेन्शन करायचे. का रिमेनिंग मेन्शन करायचे, कारण की हे जे ओपनिंग दिलेले आहेत ते ऑलरेडी प्रोसेस झालेले आहेत. तेवढे आपण करंट पिरियडमध्ये किती प्रोसेस करणार आहोत ते आपल्या इथे मेन्शन करायचे. मटेरियल लास्ट पिरियडमध्येच 100% प्रोसेस झालेत, म्हणजे करंट पिरियडमध्ये किती प्रोसेस होतील 0%. लेबर 33% लास्ट पिरियडमध्ये प्रोसेस झालेत, म्हणजे करंट पिरियडमध्ये किती प्रोसेस होतील 66%. ओके, आणि ओव्हरहेडसुद्धा सेम 1/3 ऑलरेडी प्रोसेस झालेत, म्हणजे करंट पिरियडमध्ये 2/3 प्रोसेस होणार आहेत, म्हणजे 1,000 आपले युनिट्स आपल्या प्रोसेस होणार आहेत. ओके, आणि आपलं दुसरं आपला ॲझम्पशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. फिनिश गुड्स आपल्याला काय करायचं आहे किंवा आउटपुट आपल्याला किती मेन्शन करायचं, प्रत्येक वेळेस 100% मेन्शन करायचं आहे. त्यामुळे इथे आउटपुट मेन्शन करताना 100%
इथे सुद्धा 100%, नेक्स्ट इथे सुद्धा 100%. ओके, म्हणजे अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल 13,500. ओके, 13,500 आपल्याला अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल. क्वांटिटी आपल्याला म्हणजे फाइंड आउट होतील 13,500. 100% आपली जे आहे ते आउटपुट असणार आहे ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काय मेन्शन करायचं, ॲबनॉर्मल गेन आपण किती फाइंड आउट केलं, लॉस किती आपण फाइंड आउट केलं 2,000. तर ॲबनॉर्मल लॉस, नॉर्मल लॉस आपण किती फाइंड आउट केलं 2,000. तर 2,000 ॲज इट इज मेन्शन होईल आणि बाकीच्या कॉलममध्ये इथे 0 म्हणजे डॅश मेन्शन होईल. ओके, इथे नॉर्मल लॉस आपण आपला ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे की नॉर्मल लॉस आपल्याला किती मेन्शन करायचे, 0 मेन्शन करायचे. ओके, तर आपण ते 0 मेन्शन केलेलं आहे. ओके, नेक्स्ट ॲबनॉर्मल लॉस करंट प्रॉब्लेममध्ये नाही आहे. करंट प्रॉब्लेममध्ये काय ॲबनॉर्मल गेन आहे. ओके, तर ॲबनॉर्मल गेन आपल्याला इथे मेन्शन करायचं आणि गेन आपल्याला मायनसमध्ये मेन्शन करायचे ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉस असेल तर आपल्याला प्लसमध्ये मेन्शन करायचं, गेन असेल तर तो मायनसमध्ये मेन्शन होईल. आता गेन आपला किती फाइंड आउट केला आपण, 2,000 युनिट्स आहेत गेन, म्हणून इथे मेन्शन करताना 2,000 युनिट्स ब्रॅकेटमध्ये मेन्शन करा. ओके, किंवा इथे मी 2,000 मायनस म्हणून मेन्शन करतोय. एक्सेलमध्ये ब्रॅकेटमध्ये मेन्शन करता येणार नाही आहेत म्हणून मी ते 2,000 जे आहे ते मायनसमध्ये मेन्शन करतो. पण लक्षात ठेवा तुम्हाला असे ब्रॅकेटमध्ये मेन्शन करायचे, ते तुम्हाला प्रॉब्लेममध्ये शो करताना अशा पद्धतीने शो करायचे. ओके, प्रॉब्लेममध्ये शो करताना तुम्हाला अशा पद्धतीने 2,000 शो करायचे मायनसमध्ये. ओके, पण आता मी तसे मायनस असे कधी दाखवले ना तर ते कॅल्क्युलेशन करणार नाही एक्सेल, त्यामुळे मी ते -2,000 म्हणून शो करतो किंवा तो पॉइंटर आहे तो काढून टाकतो. ओके, -2,000 म्हणून दिसतील. ओके, आणि तुम्हाला ऑलरेडी आपलं हे डिस्कशन झालेलं आहे की ॲबनॉर्मल गेन असतील ते प्रत्येक वेळेस आपल्याला 100% आपल्याला शो करायचे आहेत. ओके, त्यामुळे ॲबनॉर्मल गेन आपल्याला 100% आपल्याला शो करायचे आहेत, म्हणून इथे पण 100%, इथे सुद्धा 100% आणि ओव्हरहेडला सुद्धा इथे 100%. ओके, तर ॲबनॉर्मल गेन आपले 100%, पण प्रत्येक ठिकाणी मेन्शन करताना ते आपल्याला मायनस करूनच मेन्शन करायचे ना. प्रत्येक ठिकाणी मेन्शन करताना आपल्याला ते मायनस करूनच मेन्शन करायचे. ॲबनॉर्मल गेन आहे ते आपल्याला मायनस करायचे, ज्या टोटल करताना आपण ते मायनस करून आपण शो करणार आहोत ॲबनॉर्मल गेन. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲबनॉर्मल गेन आपल्याला मायनस करून, म्हणजे वेटेड ॲव्हरेजचा प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा आपल्याला मायनस करूनच मेन्शन करायचे. फिफो मेथडचा प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा ॲबनॉर्मल गेन आपल्याला मायनस करून मेन्शन करायचे. ॲबनॉर्मल लॉस असेल तर तो प्लस होऊन मेन्शन होतो. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲबनॉर्मल गेन असतील तर आपल्याला मायनस करायचे. मी तुम्हाला फॉर्मॅट तो दाखवलेला होता, त्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल. बघा इथे मायनसमध्ये मी शो केलेलं आहे ॲबनॉर्मल गेन. ओके, तर ॲबनॉर्मल गेन आपल्याला मायनसमध्ये शो करायचे प्रत्येक वेळेस, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे ॲबनॉर्मल गेन आपण मायनसमध्ये आपण शो केलेलं आहे. ओके, इथे मायनसमध्ये 2,000 मायनस, हे -2,000 -2,000 -2,000. कारण आणि दुसरी आपलं ॲझम्पशन आपल्याला तुम्हाला माहिती आहे की ॲबनॉर्मल गेन असेल तर आपल्याला 100% शो करायचे आहेत, तर ते इथे 100%च शो केलेले आहेत, फक्त शो करताना ते मायनसमध्ये शो केलेले आहे. ओके, आपण आता हे सर्व पॉईंट आपण मेन्शन केले, आउटपुट मेन्शन केलं. ओके, इनपुट आपण मेन्शन केलं, ॲबनॉर्मल गेनसुद्धा मेन्शन केलं. आता फायनल एक मेन्शन करायचं राहिलेलं आपला क्लोजिंग WIP. किती आहे क्लोजिंग WIP? 5,000. त्यामुळे क्लोजिंग WIP मेन्शन करा इथे 5,000. ओके, क्लोजिंग WIP इथे मेन्शन होईल 5,000. ओके, आणि क्लोजिंग WIPचे डिग्री ऑफ कंप्लीशन आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. क्लोजिंग WIP 5,000 युनिट्स आपल्याला मेन्शन केले आहेत आणि डिग्री ऑफ कंप्लीशन प्रोव्हाइड केले. मटेरियल 90%, लेबर अँड ओव्हरहेड 30%. तर ते आपले ॲज इट इज आपले मेन्शन होतील. मटेरियल 90%, लेबर अँड ओव्हरहेड 30%. मटेरियल 90%, लेबर अँड ओव्हरहेड 30%. ओके, तर कॅल्क्युलेशन करून मेन्शन करा 5,000 × 90 डिवाइड बाय 100, 4,500. सेम सिच्युएशन 30%, 27. ओके, नाही 30% फाइंड आउट करताना 5,000 × 30 डिवाइड बाय 100. ओके, 1,500. ओके, इथे सुद्धा आपले सेम येतील 5,000 × 30 डिवाइड बाय 100. ओके, 1,500. आपले 30% आपले फाइंड आउट झालेले. ओके, आपण चेंजेस काय केले, हा पूर्ण इथे आपण चेंजेस केले आणि इथे आपण चेंजेस केले. ह्या दोन गोष्टीमध्ये आपण चेंजेस केलेले आहेत. कुठल्या प्रॉब्लेममध्ये? फिफो मेथडमध्ये. आपलं हे फायनल झालेलं आहे. बघा इथे टोटल आपली 20,000 झालेली आहे आणि ही सुद्धा आपली टोटल आपली 20,000 झालेली आहे. तुम्ही अशी बघितलं तर ती टोटल तुम्हाला 22 दिसेल, -2 म्हणजे 22 - 2,000. ओके, इज इक्वल टू 20,000 येत आहे. ओके, मटेरियलचं आपले इक्विवॅलंट युनिट आले 16,000, लेबरचे इक्विवॅलंट युनिट आले 14,000 आणि ओव्हरहेडचे इक्विवॅलंट युनिट आले 14,000. ही आपण सर्व टोटल केलेली आहे फक्त. ओके, टोटल केली आहे, पण प्रत्येक टोटलच्या वेळेस तुम्ही बघाल हे 2,000 मायनस केलेलं. बघा 13,500 + 4,500 इज इक्वल टू येतील 18,000 - 2,000 इज इक्वल टू 16,000.
सेम सिच्युएशन इथे पण बघा 1000 प्लस 13,500 इज इक्वल टू 14,500 प्लस 1,500 इज इक्वल टू 16,000 प्लस 1,000 14,500 15,500 16,000. ओके 16,000 मायनस 2,000 इज इक्वल टू 14,000. ओके सेम इथे सुद्धा तसंच आहे 1,000 प्लस 13,500 इज इक्वल टू 14,500 प्लस 1,500 इज इक्वल टू 16,000 मायनस 2,000 इज इक्वल टू 14,000. ओके आपला फर्स्ट स्टेटमेंटचा आन्सर आहे. ॲबनॉर्मल गेन आहे ते आपल्याला मायनस करून आपल्याला शो करायचे. ओके आपला फर्स्ट स्टेटमेंट आपलं कंप्लीट झालं आहे. चेंजेस कुठे केले तर हे जे मी येल्लोमध्ये मेन्शन केले तिथे आपले फिफो आणि वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपले चेंजेस झालेले आहेत. कधी वेटेड ॲव्हरेज मेथड असती तर आपण इथे टोटल आपण 15% आपण 15,000 मेन्शन केले असते. पण जेव्हा आपण फिफो मेथड आपण फॉलो करतोय तेव्हा आपल्याला ओपनिंग WIP आपल्याला सेपरेट आपल्याला शो करायचे. ओके आणि ते मेन्शन करताना रिमेनिंग आपण ट्रान्सफर करायचे नेक्स्ट प्रोसेसला. इथे रिमेनिंग आपण फिनिश्ड आपण शो करायचे ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. हे दोघांनी ॲक्च्युली ट्रान्सफर होणार आहे पण ते आपल्या इथे सेपरेट आपले हे ओपनिंग WIP आपल्याला सेपरेट शो करायचे आणि हे सेपरेट शो करायचे. आणि दुसरी एक इम्पॉर्टंट आपली अपडेट ही आहे की ओपनिंग WIP मेन्शन करताना रिमेनिंग पर्सेंटेज आपण इथे मेन्शन करणार आहोत. 100% जे प्रॉब्लेममध्ये जे दिले असतील ते आपण 100मधून मायनस करणार आहोत आणि रिमेनिंग पर्सेंटेज आपण इथे मेन्शन करणार आहोत. त्यामुळे इथे मटेरियल 0% आलं, लेबर 2/3 आले आणि ओव्हरहेडसुद्धा 2/3 आले. प्रॉब्लेममध्ये आपल्याला किती प्रोव्हाइड केले की ओपनिंग WIP 100% प्रोसेस झालेलं आहे, हे 1/3 प्रोसेस झालेले आहेत आणि हे 1/3 प्रोसेस झालेले आहेत. त्यामुळे आपण इथे मेन्शन करताना मटेरियल 0% मेन्शन केले, लेबर 2/3 मेन्शन केले आणि ओव्हरहेड 2/3 मेन्शन केले. एवढा फक्त डिफरन्स आहे वेटेड ॲव्हरेज आणि फिफो मेथडमध्ये. ओके आता आपण सेकंड स्टेटमेंट आपण प्रिपेअर करूया. फॉर्मॅट सेम आहे, फॉर्मॅटमध्ये काही चेंजेस नाही. पण आता ह्या स्टेटमेंटमध्ये आपले मेन चेंजेस काय आपण ओपनिंग WIP आपण इथे मेन्शन करणार नाही. ओके आपल्या फिफो मेथडमध्ये ओपनिंग WIP आपल्याला इथे मेन्शन करायचे नाही. ओके ओपनिंग WIP आपण कुठे फक्त मेन्शन करणार आहोत वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये. तुम्ही लास्ट 2 प्रॉब्लेम बघा त्याची आपण ओपनिंग WIPची आपण अमाऊंट आपण मेन्शन केली आणि प्रॉब्लेममध्ये सुद्धा ती सेपरेट दिलेली होती अमाऊंट. पण इथे त्यांनी टोटल 15,000 दिले कारण सेपरेटची ह्या प्रॉब्लेममध्ये गरज नाही आहे म्हणून त्यांनी सेपरेट दिलेलं नाही आहे. ओके आपल्या इथे कारण इथे मेन्शनच करायचे नाही आहे. त्यामुळे ओपनिंग WIP आपल्याला इथे मेन्शन करायचं नाही आहे. कुठल्या म्हणजे हे शोज करायचं नाही आहे, हे डिलीटच होऊन जाईल. मी तुम्हाला फक्त डिफरन्स सांगण्यासाठी मी ते पॉईंट मेन्शन केलेला आहे. कारण वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये तुम्ही इथे ती अमाऊंट मेन्शन करता. पण आत्ता आपण मेथड आपण कोणती आपण फॉलो करतोय फिफो मेथड फॉलो करतोय. त्यामुळे ओपनिंग स्टॉक आहे तो आपल्याला इथे शो करायचा नाही आहे. आता आपल्याला काय मेन्शन होईल इनपुट पहिल्यांदा मेन्शन होणार. इनपुट आपले किती आहेत बघा. इनपुट मटेरियल किती आहे 52, लेबर 14,000 आणि ओव्हरहेड 28,000. ओके इनपुट मटेरियल 52,000 लेबर किती आहेत इथे लेबर मेन्शन केलेले आहेत. लेबर आहेत 14,000 आणि ओव्हरहेड किती आहेत 28,000. ओके 14,000 अँड ओव्हरहेड 28,000. ओके 14,000 लेबर आणि ओव्हरहेड 28,000. ओके हे मेन्शन करायचे. नेक्स्ट आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यू लेस करायची ती सेमच होणार आहे. स्क्रॅप व्हॅल्यू आपली किती आपण फाइंड आउट केलेली आहे. स्क्रॅप व्हॅल्यू इथे आपल्याला प्रोव्हाइड केली 2 रुपीज पर युनिट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे स्क्रॅप व्हॅल्यू. ओके आता आपल्या 2 रुपीजनीच फाइंड आउट करायचं. पण एक गोष्ट लक्षात घ्या ती फक्त नॉर्मल लॉसची मेन्शन करायची, ती टोटल स्क्रॅपची मेन्शन करायची नाही आहे. तर आपल्या प्रॉब्लेममध्ये नॉर्मल लॉस किती आहेत 2,000 आहेत म्हणून 2,000 इंटू 2 इथे स्क्रॅप व्हॅल्यूची अमाऊंट येईल. 2,000 इंटू 2 स्क्रॅप व्हॅल्यूची अमाऊंट येईल आपली 4,000 रुपीज. आता आपल्याला इथे टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके टोटल कॉस्ट आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. ओके 52 मायनस 4,000 इज इक्वल टू 48,000. 14 ॲज इट इज 28 ॲज इट इज. टोटल कॉस्ट आपली फाइंड आउट झाली. नेक्स्ट आपल्याला मेन्शन करायचं जसं आपण पूर्वी करायचो तसं सेम फॉर्म्युला सेम यूज करायचं. आपले इक्विवॅलंट युनिट मटेरियल किती आहे 16,000, लेबर 14,000, ओव्हरहेड 14,000 ते ॲज इट इज इथे मेन्शन होतील. ओके मटेरियल 16,000, लेबर 14,000, ओव्हरहेड 14,000. ओके ॲज इट इज आपण हे मेन्शन करून घेतले. आता कॉस्ट पर इक्विवॅलंट युनिट आपल्याला फाइंड आउट करायचे. कॉस्ट पर इक्विवॅलंट युनिट फाइंड आउट करताना सेम फॉर्म्युला टोटल कॉस्ट डिवाइड बाय इक्विवॅलंट युनिट. टोटल कॉस्ट 48,000 डिवाइड बाय इक्विवॅलंट युनिट 14,000 3 रुपीज पर युनिट आला. सेम सिच्युएशन 14,000 डिवाइड बाय 14,000 इज इक्वल टू 1 रुपीज अँड लास्ट 28,000 डिवाइड बाय 14,000 इज इक्वल टू 2 रुपीज. ओके आपलं हे कॉस्ट पर इक्विवॅलंट युनिट आपला सेकंड स्टेटमेंटचा आपला आन्सर फाइंड आउट झालेला आहे. आता सेकंड स्टेटमेंटमध्ये मी चेंजेस सांगितले कुठले की ओपनिंग WIP आपण फक्त वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये मेन्शन करतो. फिफो मेथडमध्ये आपल्याला ओपनिंग WIP मेन्शन करायचे नाही.
ओके, क्लिअर आहे, ही गोष्ट क्लिअर करून घ्या. ओपनिंग WIP मेन्शन करताना आपल्याला फक्त फिफो वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपण मेन्शन करतो. फिफो मेथडमध्ये आपण ओपनिंग WIPचे इथे रुपीज आपलं मेन्शन करत नाही. बाकीचं पूर्ण स्टेटमेंट सेम आहे. ओके, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये फक्त एवढेच चेंजेस झालेले आहेत. ओके, आता थर्ड स्टेटमेंट प्रिपेअर करताना बाकीच्या गोष्टी तर आपल्या सेम फाइंड आउट होतील. आपण स्टेटमेंटसुद्धा आपल्या सेम प्रिपेअर करायचं आहे. त्याच्यामध्ये आपली एक गोष्ट अजून एक ॲड होईल, ती म्हणजे ओपनिंग WIP आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. आपली एक गोष्ट इथे ॲड होईल, ती म्हणजे आपल्याला ओपनिंग WIP फाइंड आउट करायचे. आणि ओपनिंग WIP फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला अजून एक कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याआधी आपण हे स्टेटमेंट आपण प्रिपेअर करून घेऊया. ओपनिंग WIP सकट सर्व गोष्टी आपण फाइंड आउट करून घेऊया. ओके, आणि त्यानंतर मग आपण प्रिपेअर करूया आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. आता आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आपल्याला इथे कन्सिडर करताना किती आपल्याला बघा, आपल्याला तेच आपल्याला यूज करावं लागतं. फर्स्ट स्टेटमेंटमधले इक्विवलेंट युनिट्स आपल्याला इथे मेन्शन करायचे. कॉस्ट पर इक्विवलेंट युनिट म्हणजे सेकंड स्टेटमेंटचा आन्सर इथे मेन्शन करायचे. नेक्स्ट अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचे, टोटल आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, तर आता फर्स्ट आउटपुटचे फर्स्ट स्टेटमेंटमधले आपल्याला इक्विवलेंट युनिट्स मेन्शन करायचे. मटेरियल, लेबर, ओव्हरहेड. ओके, फर्स्ट स्टेटमेंटमधले मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड 13,500 आहेत टोटल. त्यातले मटेरियलचे किती आहेत 13,500, लेबरचे सुद्धा 13,500 आणि ओव्हरहेडचे सुद्धा 13,500 इक्विवलेंट युनिट. ओके, ते ॲज इट इज मेन्शन होतील. म्हणजे इथे मटेरियल 13,500, लेबर 13,500 अँड ओव्हरहेड 13,500. ओके, नेक्स्ट कॉस्ट पर इक्विवलेंट युनिट सेकंड स्टेटमेंटमधला आन्सर मटेरियल 3 रुपीज, लेबर 1 रुपीज, ओव्हरहेड 2 रुपीज. ओके, त्यामुळे इथे 3, 1 अँड 2 इथे टोटल फाइंड आउट करून घ्या. मल्टिप्लाय करून 13,500 इंटू 3. ओके, 13,500 इंटू 1 अँड 13,500 इंटू 2. ओके, इथे टोटल फाइंड आउट करून घ्या. ओके, टोटल या तिघांची टोटल फाइंड आउट करून घ्या. ओके, पण आउटपुट आपला फायनल झालेला नाही आहे. आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस फाइंड आउट करण्यासाठी आपण इथे वर्किंगमध्ये आपण फाइंड आउट करणार आहोत. ते कसं फाइंड आउट करायचं तुम्हाला नेक्स्ट दाखवतो. ओके, आधी आपण ह्या कॅल्क्युलेशन आपण करून घेऊया. त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने आपण आउटपुट आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, आपल्या फिफो मेथडमध्ये आपल्याला अजून एक आपल्या स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं. फिनिश गुड्स किंवा आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस किती आहेत ते फाइंड आउट करायला. हे आउटपुट प्रोसेस करंट पिरियड प्रोसेस आहे. ते एक करंट पिरियड प्रोसेस कॉस्ट आहे. ही जी आपण फाइंड आउट केलेली आहे ही करंट पिरियड प्रोसेस कॉस्ट आहे. ओके, ही आउटपुटची आपण जी आत्ता कॉस्ट फाइंड आउट केली ही 81,000 ही करंट पिरियड प्रोसेस कॉस्ट आहे. ओके, आपल्याला ॲक्च्युअल आउटपुट आपला किती ट्रान्सफर झाले ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, पण ते आपण हे आपलं स्टेटमेंट आपलं कंप्लीट होऊन ते त्यानंतर आपल्याला अजून एक आपल्या छोटीशी एक वर्किंग नोट प्रिपेअर करायची आणि करंट पिरियडचं आपलं आउटपुट आपलं किती नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर झालं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, पण पहिल्यांदा आपलं हे जे स्टेटमेंट आहे ते आपलं कंप्लीट होऊन ते त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, नेक्स्ट ॲबनॉर्मल लॉस फाइंड आउट करून घ्या. आता करंट प्रॉब्लेममध्ये आहे ॲबनॉर्मल गेन, त्यामुळे इथे गेन आपलं फाइंड आउट होईल. ओके, इथे ॲबनॉर्मल गेन आपला मटेरियल, लेबर, ओव्हरहेड सेम सिच्युएशन. आपले इक्विवलेंट युनिट आपल्या फर्स्ट स्टेपमधले आपल्याला कन्सिडर करायचे. फर्स्ट स्टेपमधले आपले इक्विवलेंट युनिट्स आहे 2,000 मटेरियल, लेबर 2,000 अँड ओव्हरहेड 2,000. ओके, त्यात इथे काय मायनसमध्ये मेन्शन करण्याची गरज नाही आहे. ते ॲज इट इज आपल्याला मेन्शन करायचे. टोटल आपल्याला मेन्शन करायचे 2,000. ओके, 2,000. ओके, रेट पर इक्विवलेंट युनिट सेम. इथनं आपण ॲज इट इज आपण घेणार आहोत 3 रुपीज 2 रुपीज म्हणजे मटेरियल 3 रुपीज, लेबर 1 रुपीज, ओव्हरहेड 1 रुपीज. मल्टिप्लिकेशन करून अमाऊंट फाइंड आउट करा. 2,000 इंटू 3. ओके, सेम 2,000 इंटू 1 अँड 2,000 इंटू 2 हे अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होतील. आणि इथे आपल्याला टोटल आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, ही आपल्याला टोटल आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, ही जी टोटल फाइंड आउट झाली ती ॲबनॉर्मल गेन आहे 12,000 रुपीज. ओके, ॲबनॉर्मल गेन आपला फाइंड आउट झालेला आहे 12,000 रुपीज. नेक्स्ट आपण क्लोजिंग WIP आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, क्लोजिंग WIPची अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. नेक्स्ट क्लोजिंग WIPमध्ये सुद्धा मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड फर्स्ट स्टेटमेंटमधले आपल्याला कन्सिडर करायचे आहेत इक्विवलेंट युनिट. ओके, क्लोजिंग WIP इक्विवलेंट युनिट किती आहेत. मटेरियल 4,500. ओके, हे मटेरियल आहेत 4,500, मटेरियल 4,500, लेबर 1,500 अँड ओव्हरहेड फायनली 1,500.
ओके 4500, 1500, 1500, 4500, 1500 अँड 1500. ओके रेट पर युनिट आपल्या सेम आहे 312. ओके मल्टिप्लिकेशन करून आपल्याला टोटल अमाऊंट फाइंड आउट करा इंटू 3. ओके इंटू 1 आणि इंटू 2. ओके इथे टोटल करा, इथे टोटल फाइंड आउट होईल. हे आपले फाइंड आउट झाले क्लोजिंग WIP. किती आले क्लोजिंग WIP? 18,000. क्लोजिंग WIP आले आपले 18,000. आता नेक्स्ट आता ओपनिंग WIP. ओके ओपनिंग WIP, पण ही जी ओपनिंग WIP आहे ती करंट पिरियडमधली आपली जी कॉस्ट आहे ती आपली फाइंड आउट होणार आहे. इथे आपली करंट पिरियड कॉस्ट. ओपनिंग WIP ची करंट पिरियडची आपण कॉस्ट आपण फाइंड आउट करणार. प्रिव्हियस पिरियडची कॉस्ट आपल्याला इथे प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. जी लास्ट पिरियडमध्ये जी आपण ओपनिंग WIP वरती जे प्रोसेस केलं त्याची कॉस्ट आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. आणि आता जी आपण फाइंड आउट करू ती करंट पिरियडची आपण कॉस्ट आपण फाइंड आउट करूया. आता त्याचे इक्विव्हॅलंट युनिट आपल्या सेम प्रोसेस, इक्विव्हॅलंट युनिट आपल्या फर्स्ट प्रोसेसमधून घ्यायचे आहेत, फर्स्ट स्टेटमेंटमधून आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. हे इक्विव्हॅलंट युनिट किती आहेत? मटेरियल 0. ओके मटेरियल 0, लेबर 1000 आणि ओव्हरहेड 1000. त्या ॲज इट इज आपण घेणार आहोत इथे सुद्धा मटेरियल 0, तर 0च घेणार आहोत. लेबर किती आहेत? 1000 आहे आणि ओव्हरहेड सुद्धा 1000. ओके रेट पर इक्विव्हॅलंट युनिट ॲज इट इज मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. ओके 3 रुपीज, 1 रुपीज अँड 2 रुपीज. ओके मल्टिप्लाय करून अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल. ओके मटेरियल तर 0 येणार आहे कारण 100% लास्ट पिरियडमध्ये प्रोसेस झालेले आहेत. लेबर अँड ओव्हरहेड आले 1000, 2000. याची सम होईल इथे. ओके सम मेन्शन करा. 3000 रुपीज येईल, 2000 प्लस 1000. ओके ही आपली फाइंड आउट झाली आपली क्लोजिंग. ओके आपला क्लोजिंग WIP आपला इथे फाइंड आउट झालेला आहे. ओके आता आपलं हे कॅल्क्युलेशन आपण केलं. ॲबनॉर्मल गेन आपण ॲज इट इज आपण यूज करणार आहोत. क्लोजिंग WIP आपण ॲज इट इज आपण यूज करणार आहोत. ओके आता आपला कॅल्क्युलेशन आपल्याला इथे करायचं. एक सेपरेट आपल्याला एक नोट आपल्याला प्रिपेअर करायचे, वर्किंग नोट, की आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसचा आपल्याला एक वर्किंग नोट आपल्याला प्रिपेअर करायचे. ओके आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. आता आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसमध्ये बघा 3 कंपोनंट आपले इन्क्लूड असणार आहेत. ओके तर कुठले कुठले 3 प्रोसेस? तर ओपनिंग WIP ची प्रिव्हियस पिरियडची कॉस्ट हे फर्स्ट कंपोनंट, सेकंड कंपोनंट ओपनिंग WIP ची करंट पिरियडची कॉस्ट, आणि थर्ड कंपोनंट आपल्या असणार आहे आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. हे जे आउटपुट आहे ते. ओके असे 3 कंपोनंट मिळून आपल्याला आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस, आउटपुट जे आपल्या करंट पिरियडमधली जी प्रोसेस झालेली आहे ती कॉस्ट. अशा 3 कॉस्टची आपलं कॉम्बिनेशन आपलं असणार आहे आउटपुट ट्रान्सफर नेक्स्ट प्रोसेस, आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसची अमाऊंट. ओके तर त्याचं वर्किंग नोट करताना बघा पहिल्यांदा आपल्याला मेन्शन करायचे ओपनिंग WIP. वर्किंगमध्ये आपल्या त्या तिन्ही गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्या. ओपनिंग WIP, प्रिव्हियस पिरियड कॉस्ट. ओके नेक्स्ट सेकंड मेन्शन करायचे ओपनिंग WIP करंट पिरियड कॉस्ट. ओके फुल फॉर्ममध्ये मेन्शन करा पाहिजे तर करंट पिरियड कॉस्ट. आणि फायनली मेन्शन करायचे करंट प्रोसेस, म्हणजे करंट पिरियडमधले जे आपण आउटपुटचं जे प्रोसेस केलं ना करंट पिरियड कॉस्ट. ओके करंट पिरियड आउटपुट. ओके करंट पिरियड कॉस्ट. अशा 3 गोष्टीचं आपलं कॉम्बिनेशन असणार आहे. तर त्यातली ही बघा ही फर्स्ट गोष्ट आहे ना, या तिघांची आपल्याला टोटल करून आपली ही अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होणार आहे. आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस जे आपण प्रोसेस अकाउंटला आपण शो करणार आहोत इथे. ओके आपण आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आपण जे आउटपुट जे मेन्शन करणार आहोत ना तर ते इथले आपण मेन्शन करणार नाही आहोत. तर आपल्याला मेन्शन करताना फिफो मेथडमध्ये आपल्याला अजून एक वर्किंग नोट आपल्याला प्रिपेअर करायची. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत. ओपनिंग WIP ची प्रिव्हियस पिरियड कॉस्ट, प्रिव्हियस पिरियड कॉस्ट आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेली असणार आहे. ती बघा इथे दिलेली आहे. किती आहे? ओपनिंग WIP प्रिव्हियस पिरियड कॉस्ट 15,000. त्यामुळे आपण इथे मेन्शन करताना ती 15,000 मेन्शन होईल. ओके सेकंड ओपनिंग WIP करंट पिरियड कॉस्ट. करंट पिरियड आपली ही कॉस्ट आपल्याला फाइंड आउट झाली आहे. किती आहे करंट पिरियडची कॉस्ट? करंट प्रोसेसमध्ये आपण त्याच्यावरती किती वर्किंग केलं तर 3000 रुपीजचं आपण वर्किंग केलेलं आहे. करंट पिरियड कॉस्ट किती येणार आहे? 3000 रुपीज. आणि करंट पिरियडची प्रोसेस कॉस्ट आपण जे आउटपुट जे आपण प्रोसेस आपण केलं त्याची करंट पिरियडची कॉस्ट किती आहे? करंट पिरियडची कॉस्ट 81,000 रुपीज. ओके ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ही आपलं कॅल्क्युलेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि याची आपल्या टोटल जी आहे ती टोटल आपल्याला फाइंड आउट होणार आहे. ती टोटलचं नाव असणार आहे आपला करंट आउटपुट आपला असणार. ही आउटपुटची अमाऊंट आहे 99,000.
ओके, हे एक आपल्याला नवीन कॅल्क्युलेशन आहे फिफो मेथडमध्ये. ओके, हे एक इम्पॉर्टंट कॅल्क्युलेशन आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन आपला फिफो मेथडमध्ये आपल्याला करायचं आहे. ओके, आणि ही जी 99,000 रुपीजची अमाऊंट आहे ना, ती आपल्याला आउटपुटला इथे शो होईल. ओके, हा पॉईंट समजला आहे का तुम्हाला? कोणाला कन्फ्युजन आहे याच्यामध्ये? आपल्याला आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसमध्ये 3 कंपोनंट इन्क्लूड आहेत. जे आपलं ओपनिंग WIP आहे त्याची प्रिव्हियस पिरियडची कॉस्ट जी प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे ती इथे 15,000 रुपीज. सेकंड, ओपनिंग WIPची करंट पिरियडची कॉस्ट आपण जी फाइंड आउट केली इथे आपण 3,000 रुपीज. करंट पिरियडमध्ये जेवढे आपण ओपनिंग WIP प्रोसेस केले त्याची कॉस्ट. आणि तिसरी कॉस्ट आपल्याला इन्क्लूड करायची, जी आउटपुटची जी कॉस्ट आहे ती इन्क्लूड करायची. कारण हे जे आउटपुट आहे हे फक्त आपण 13,500 मेन्शन केले आहेत, पण ॲक्च्युअल आउटपुट किती आहे? 15,000 टोटल आउटपुट आहे. तर हे 13,500ची कॉस्ट ही आपण 81,000 मेन्शन केली ती, आणि रिमेनिंग 1,500ची जी कॉस्ट आहे या दोघांची मिळून आहे. रिमेनिंग जे 1,500 युनिट्स होते त्या 1,500मध्ये प्रिव्हियस पिरियडची कॉस्ट आहे 15,000 आणि करंट पिरियडची कॉस्ट आहे 3,000. ओके, त्यामुळे ही जी कॉस्ट आपण फाइंड आउट केली ती ओपनिंग WIPची कॉस्ट टोटल आली 18,000, आणि फिनिश गुडची जी आउटपुटची करंट पिरियडची जी कॉस्ट आहे ती आली 81,000. अशा पद्धतीने टोटल आपले 99,000 आपलं करंट पिरियडचं आउटपुट नेक्स्ट प्रोसेसला आपल्याला ट्रान्सफर होणार आहे. ओके, तर हे एक ॲडिशनल कॅल्क्युलेशन आहे जे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे फक्त फिफो मेथडमध्ये. वेटेड ॲव्हरेजमध्ये आपण असं काहीही करत नाही. वेटेड ॲव्हरेजमध्ये आपण काय कॅल्क्युलेशन करतो? डायरेक्टली आपण इथे आपण हे सेपरेट मेन्शन करत नाही पहिली गोष्ट म्हणजे, आणि जी ओपनिंग कॉस्ट आहे ती आपण इथे मेन्शन करतो सेकंड स्टेटमेंटमध्ये. आणि थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण इथे टोटल आउटपुट मेन्शन केलं असतं 15,000 रुपीज. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन जिथे गरजच येत नाही. ओके, तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करणं गरजेचं आहे जेव्हा फिफो मेथड आपण जेव्हा फॉलो करणार आहात तेव्हा. ओके, म्हणजे आता फिनिश गुड्स आपल्या किती आपल्याला ट्रान्सफर येईल? 99,000. नेक्स्ट प्रोसेसला आपल्या किती ट्रान्सफर येईल? तर 99,000 रुपीजचं ट्रान्सफर होणार आहे. ओके, प्रोसेस पी अकाउंट आपल्याला प्रिपेअर करताना ओपनिंग WIP आपण ट्रान्सफर केलेलं आहे. ओके, युनिट्स आपले 1,500 युनिट्स, आणि रुपीज हे मेन्शन केले ते आपण प्रॉब्लेममधले मेन्शन केलेले आहे, इथले प्रॉब्लेममधले मेन्शन केलेले आहेत. ओके, नेक्स्ट आपण इनपुट आहे ते इनपुट 18,500 आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले. 18,500 इनपुट आहे आपले, आणि त्याची रुपीजची इन्फॉर्मेशन आपल्या इथे दिली आहे. मटेरियल 52,000, लेबर 14,000 आणि ओव्हरहेड 28,000. ओके, मटेरियल 52,000, लेबर 14,000 आणि ओव्हरहेड 28,000. ओके, नॉर्मल लॉस मेन्शन करताना युनिट्स आपण फर्स्ट स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट केले 2,000 युनिट्स, आणि त्याची अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले 2 रुपीज पर युनिट, म्हणून 2,000 इंटू 2 4,000 रुपीज आपले फाइंड आउट होत आहे. ओके, 2,000 इंटू 2 4,000 रुपीज आपले फाइंड आउट होतात. क्लोजिंग WIP आपण इथे ऑलरेडी थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट केलेत 18,000, ते आपण ॲज इट इज आपण मेन्शन केले. ओके, आउटपुट मेन्शन करताना आपण त्याच्यासाठी आपण सेपरेट आपण कॅल्क्युलेशन आपण केले थर्ड स्टेटमेंट नंतर. त्याच्यामध्ये 2 कंपोनंट इन्क्लूड आहेत, ओपनिंग WIP आणि प्रिव्हियस पिरियड कॉस्ट. ओपनिंग WIP आणि दुसरं करंट पिरियड आपली जी प्रोसेस कॉस्ट आहे ती प्रोसेस कॉस्ट. तर त्याच्यामध्ये ओपनिंग WIP मध्ये सुद्धा 2 कंपोनंट आहेत. प्रिव्हियस पिरियड कॉस्ट जी प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेली ही प्रिव्हियस पिरियड कॉस्ट. ओके, आणि करंट पिरियड कॉस्ट आपण इथे थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट केलेली आहे. ओके, 3,000 रुपीज. ओके, नेक्स्ट करंट पिरियड कॉस्ट म्हणजे करंट पिरियडची जी आउटपुटची कॉस्ट आहे ती आपण 81,000 रुपीज आपण इथे आपण फाइंड आउट केले. अशा ह्या 3 कंपोनंट आपले इन्क्लूड करायचे आहेत, तेव्हा आपल्या करंट पिरियडची आपल्याला फिनिश गुड्स ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसची आपल्याला कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, त्यामुळे ती येते 99,000, ती आपण इथे मेन्शन केलेली आहे फायनलमध्ये 99,000. ओके, क्लोजिंग WIP आपण ऑलरेडी आपण इथून कन्सिडर केला, तुम्ही टोटल करा. आणि सॉरी, फायनली राहिलेलं आपलं ॲबनॉर्मल गेन. ॲबनॉर्मल गेनसाठी आपण ऑलरेडी आपण थर्ड स्टेटमेंटमध्ये ती अमाऊंट आपण इथे फाइंड आउट केलेली आहे. ओके, थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण ते ऑलरेडी आपण अमाऊंट फाइंड आउट केलेली आहे. ओके, आता आपला हे जे प्रोसेस अकाउंटसुद्धा आपलं प्रिपेअर झालेलं आहे. आता प्रोसेस अकाउंट प्रिपेअर केल्यानंतर त्याने आपल्याला ॲडिशनल अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये आपण ॲबनॉर्मल गेन अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण लॉस अकाउंट प्रिपेअर केला. आता आपलं ॲबनॉर्मल गेन अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, ॲबनॉर्मल गेन अकाउंट प्रिपेअर करताना हे जे प्रोसेस आहे ते आपल्या क्रेडिट साईडला आपलं ट्रान्सफर होईल. ओके, बघा आपण प्रोसेस अकाउंटचे आपण ते डेबिट साईडला मेन्शन केले, ते सॉरी युनिट्स आपण मेन्शन करायचे राहिले. ॲबनॉर्मल लॉसचे युनिट्स आहेत 2,000. ओके, युनिट्स कॉलमची सुद्धा टोटल करा. 22,000
आणि इथे सुद्धा टोटल येईल 22,000 आपला टॅली होणार आहे पूर्ण. ओके, आता हे जे ॲबनॉर्मल गेन आहे ते मेन्शन करा 2,000 अँड 12,000. युनिट्स 2,000 आणि इथे किती मेन्शन होतील 12,000. ॲज इट इज आपण कॉपी पेस्ट करून घेतले. आता ॲबनॉर्मल गेनमधले जे एक्सेस युनिट आहेत आपल्याला ते आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचे, नॉर्मल लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत फर्स्ट, म्हणून नॉर्मल लॉसला ट्रान्सफर करून घ्या. पण ते ट्रान्सफर करताना आपण टोटल युनिट्स आपण ट्रान्सफर करणार, जेवढे युनिट्स आहेत तेवढे. पण ते ट्रान्सफर करताना आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटने ट्रान्सफर करायचे आणि स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले ₹2. ओके, त्यामुळे आपल्याला ते स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटने आपल्याला ट्रान्सफर करायचे आहे ₹2 पर युनिटने. ओके, त्यामुळे ते ट्रान्सफर होताना ₹4,000 येत आहेत. ओके, आणि आता बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचे आणि ते बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला ट्रान्सफर करायचे टू कॉस्टिंग P&L अकाउंट. ओके ओके, बॅलन्सिंग अमाऊंट कॉस्टिंग P&L ला ट्रान्सफर होईल. ओके, ते आपला टोटल आपला फाइंड आउट करायचे. या बाजूची टोटल फाइंड आउट करा, ₹12,000 येईल. ओके, आणि इथे मेन्शन करताना ₹12,000 येईल. बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट येईल ₹8,000. ते ₹8,000 आपल्याला ट्रान्सफर करायचे नेक्स्ट प्रोसेस अकाउंटला. तर नेक्स्ट प्रोसेस कॉस्टिंग P&L ला आपल्याला ट्रान्सफर करायचे. ओके, तर कॉस्टिंग P&L ला अमाऊंट आपली ट्रान्सफर होणार आहे ₹8,000. तुम्ही अजून एक सुद्धा अकाउंट शो करू शकता. एक्स्ट्रा त्यांनी आपल्याला अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेत, अदर अकाउंट्स आपल्याला प्रिपेअर करायला सांगितले. तर तुम्ही नॉर्मल लॉस अकाउंटसुद्धा प्रिपेअर करू शकता. ओके, तर इथे नॉर्मल लॉस अकाउंट प्रिपेअर करा. नॉर्मल लॉस अकाउंट. ओके, नॉर्मल लॉस अकाउंट प्रिपेअर करताना बघा इथे नॉर्मल लॉस अकाउंट आपल्या प्रोसेसच्या आपण क्रेडिट साईडला मेन्शन केलेलं आहे. आता ते प्रोसेसच्या डेबिट साईडला मेन्शन होईल टू प्रोसेस P अकाउंट. पीच अकाउंट आहे ना आपल्या प्रॉब्लेममध्ये. ओके, ठीक आहे, जे असेल प्रोसेस अकाउंट ते प्रोसेस अकाउंट मेन्शन होईल इथे. प्रोसेस P अकाउंट. युनिट्स किती इथे मेन्शन केले ते ॲज इट इज तिथे ट्रान्सफर होतील 2,000 अँड 4,000. युनिट्स आहेत 2,000 आणि ते नॉर्मल लॉसची अमाऊंट आपली येईल ₹4,000. दुसरी गोष्ट आपल्याला करावी लागते बघा, ॲबनॉर्मल गेनला आपण जो इफेक्ट आपण प्रोव्हाइड केलेला आहे तो इफेक्ट आपल्याला इकडे आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. ओके, बाय ॲबनॉर्मल गेन अकाउंट. ओके, युनिट्समध्ये मेन्शन होतील, जेवढे युनिट्स आहेत तेवढे 2,000. इथले जे युनिट्स आहेत तेच मेन्शन होतील आणि त्याची टोटल अमाऊंटसुद्धा इथली मेन्शन होईल. आणि आता करंट प्रॉब्लेममध्ये तुम्ही बघाल तर नॉर्मल लॉस अकाउंट तुमचा टॅली होईल. ओके, ते टॅली का होते, कारण एकाच प्रोसेसची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली म्हणून ते टॅली होतं आहे. ओके, आणि ते ॲबनॉर्मल गेनच आहे त्या प्रॉब्लेममध्ये त्यामुळे ते टॅली होतं आहे. नाही तर ते काय झालं असतं, तिथे आपला डिफरन्स आला असता तो आपण सेल केला, म्हणजे आपण स्क्रॅप आपण सेल करतो. जे ॲबनॉर्मल लॉस अकाउंट असतील ना तर तिथे आपण स्क्रॅप आपण तो सोल्ड करतो, आपण बाय कॅश म्हणून मेन्शन करतो. पण आता करंट प्रॉब्लेममध्ये ते नाही आहेत, त्यामुळे एकच ॲबनॉर्मल गेन आहे, त्यामुळे एवढे आपलं अकाउंट आपलं इथे टॅली होतं आहे. ओके, ₹4,000 आपला अकाउंट आपलं टॅली होतं इथे. ओके, तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम होता. कोणाला काही क्वेरी असेल ते विचारू शकता. ओके, कोणाला काही क्वेरी असेल ते विचारू शकता, नाही तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. एक फिफो मेथडचा आपण नेक्स्ट आपण प्रॉब्लेम घेऊया. ओके, फिफो मेथडमधले चेंजेस कसे आहेत ते लक्षात घ्या, वेटेड ॲव्हरेज मेथड आणि फिफो मेथडमधले. ओके, ते चेंजेस करायला विसरू नका.